Hello friend, myself Sonali Amol Devda, Ahilyadevi Kanya Vidyalaya Visa. Friends, Standard 7, General Science, chapter number 20. In the world of star. So, we learn in the world of star. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण हा जो एक 20वा धडा आहे त्याचा मागच्या याच्यामध्ये काही थोडासा अभ्यास केलेला आहे. आता आपण इथे या धड्यामध्ये काय पाहणार आहे तर लेट्स सी सम इम्पॉर्टंट कॉन्स्टलेशन, की इथे आपण काही इम्पॉर्टंट म्हणजे जे जे महत्त्वाचे तारे आहेत, तारका समूह आहेत ते कसे तयार झाले, त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे, कसे त्यांना ओळखायचं त्याबद्दल आता आपण इथे माहिती पाहणार आहोत. म्हणून चला आता अभ्यासाकडे वळूया आणि पाहूया की तारकाच्या दुनियेची गंमत कशी असते ती. म्हणून चला मग आता आपण पाहूया. आता इथे सगळ्यात पहिले दाखवलंय सप्तर्षी. सप्तर्षी याचा अर्थ मराठी हा वर्ड संस्कृत मध्ये याला सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी, 7 तारे, 7 ताऱ्यांचा जो समूह असतो त्याला म्हटलं जातं सप्तर्षी. आता हे काय आहे ते समजून सांगते. ड्युरिंग समर नाईट one can see a particular arrangement of 7 stars, we call them सप्तर्षी. की इथे पहा तुम्हाला दिसत असेल की हे जे 7 तारे आहेत या 7 ताऱ्यांचं एक पर्टिक्युलर शेप मध्ये जेव्हा ते येतात तर या पर्टिक्युलर शेप मध्ये जेव्हा त्यांचे अरेंजमेंट होते तर त्याला काय म्हटलं जातं सप्तर्षी असं म्हटलं जातं. आता आपण पुढे पाहूया. In the month of February, these constellations rise around 8 p.m. in the northeast. It is on the meridian in the month of April and the month of October. It sets around 8 p.m. जर कधी तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 वाजेच्या सुमारास जर कधी पाहिलं किंवा तुम्ही ऑक्टोबर किंवा एप्रिल महिन्याच्या याच्यामध्ये 8 वाजेनंतर जर कधी पाहिलं मध्यान्हमध्ये तर तुम्हाला अशी एक आकृती तयार झालेली दिसते, ती म्हणजे सप्तर्षी. ॲज द नेम सजेस्ट सप्तर्षी इज अ ग्रुप ऑफ 7 ब्राईट स्टार. हे जे नाव सजेस्ट केलेले ते म्हणजे कशावरून तर जेव्हा 7 ताऱ्यांचा ब्राईट स्टार जेव्हा एकत्र येतात तर त्याला सप्तर्षी असं म्हणतात. इट इज in the shape of a quadrangle with a tail made up of 3 stars. इथे पहा तुम्ही एक चौकोन तयार झालेला आहे, क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे आणि त्याला काय तयार झालेली 3 ताऱ्यांची शेपटी तयार झालेली. अशी आकृती जेव्हा तयार होते तर ही आकृती कशाप्रमाणे दिसते. इफ दिस resembles a kite and can be easily recognized if we extend one side of the quadrangle, it reaches the pole star or polarize as shown in figure. इथे जर कधी तुम्ही पाहिलं तर ही एक क्वाड्रिलॅटर तयार झालेला आहे आणि त्याला जर कधी आपण खाली जोडत गेले एक लाईन आपण ड्रॉ केली तर इथे जो ब्राईट स्टार दिसेल इट इज नोन ॲज अ पोलर स्टार. त्याला आपण पोल स्टार असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये शब्द आहे ध्रुवतारा, त्याला ध्रुवतारा म्हणून म्हटलं जातं. डिफरंट कंट्रीज वी नेम डिफरंट, की हे जे वी हॅव डिफरंट नेम्स फॉर दिस कॉन्स्टलेशन. हा जो तारा आहे त्याला वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळं नावाने संबोधलं जातं. तर असा हा ध्रुवतारा आपण सप्तर्षीवरून सुद्धा पाहू शकतो. आता आपण पुढे पाहूया. आता आपण पाहूया शर्मिष्ठा. शर्मिष्ठा आर मेड ऑफ 5 ब्राईट स्टार. सप्तर्षी मीन्स 7 ब्राईट स्टार and Sharmishta means 5 bright stars are distributed along the figure of the letter N. जर इथे पाहिलं तर इथे फिगर काय तयार होते N. तर इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल, तुमच्या पुस्तकात पण आहे. जेव्हा असे 5 तारे जर एकत्र आले आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर जी आकृती तयार होते M जो आपला इंग्लिश लेटर आहे त्याच्यावरून हा शर्मिष्ठा तयार केला गेलेला आहे. आणि इथून जर कधी परपेंडिक्युलर बायसेक्टर जर कधी काढला, लाईन जॉईन द 3rd and the 4th, इथे पहा 1 2 3 and 4, 3rd and 4th मधून जर कधी परपेंडिक्युलर बायसेक्टर जर कधी काढला तर इथे जो एक लाईन तयार होईल आणि तिथे एक तुम्हाला तारा दिसेल तो म्हणजे पोलर स्टार. तर याच्यावरून सुद्धा आपण पोलर स्टार ओळखू शकतो. पोलर स्टार ओळखण्याच्या 2 पद्धती, एक सप्तर्षीवरून पण ओळखता येतो आणि दुसरी म्हणजे ही जी शर्मिष्ठा आहे पोल स्टार जो आहे तो त्याच्यावरून पण ओळखला जातो. ह्या दोघा पद्धतीने आपण ओळखू शकतो. आता आपण पुढे पाहूया.
याच्यात तेच दाखवलंय की ह्या दोघी पद्धतीने आपण ते ओळखतो आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की एक जेव्हा मावळतो तेव्हा दुसरी येत असते. म्हणजे एकाचा सेटअप होईल तर शर्मिष्ठ जर सेट होत असेल तर तिथे सप्तर्षी राईज होईल. म्हणजे एक आकृती तुम्हाला दिसेल आणि एक आकृती दिसणार नाही. मात्र पोलर स्टार पोल स्टार जे आहे ते दोघांमधून आपल्याला ओळखता येतात असं इथे सांगितलेलं आहे. आता आपण पुढे पाहूया. आता मृग नक्षत्र. मृग नक्षत्र और ओरियन हॅज व्हेरी ब्राईट स्टार. ऑन विंटर नाईट्स दे कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. जेव्हा हिवाळ्याचा दिवस असतो तेव्हा तुम्हाला हे मृग नक्षत्र जे आहे ते एकदम छान पद्धतीने आपल्याला तिथे ओळखता येतात. इट हॅज 7-8 स्टार ऑफ विच 4 आर ॲट द कॉर्नर्स ऑफ अ क्वाड्रँगल. इथे पहा 4चं काय तयार झालं, क्वाड्रँगल तयार झालं. इथे 7 ते 8 इथे तारे एकत्र आल्यानंतर ही आकृती तयार होते. द लाईन पासिंग थ्रू द 3 मिडल स्टार ऑफ the constellation when extend meets a very bright star. This is Vyad or Sirius. आता इथे पहा हे 3 जे स्टार आहेत याच्यामधून जर कधी तुम्ही खाली रे सोडली तर इथे जो पूर्ण मोठा एक तारा आपल्याला दिसेल जो ब्राईट असेल तो म्हणजे व्याध तारा. त्याला व्याध असं म्हटलं जातं. ड्युरिंग द मंथ ऑफ डिसेंबर मृग नक्षत्र राईज ॲट 8 PM ऑन द ईस्टर्न horizon. It is on the meridian during February and in June it sets around 8 PM. म्हणजे फेब्रुवारी वगैरे याच्यामध्ये तुम्ही 8 वाजेच्या नंतर जर कधी पाहिलं तर तुम्हाला हा तारा बरोबर पाहू शकतात. तर अशा पद्धतीने आपण व्याध तारा कसा पाहायचा, त्यानंतर सप्तर्षी काय असेल तर हे सगळं आपल्याला त्याच्यावरून कळतं. आता आपण पुढे पाहूया. वृश्चिक और कॅप्रिकॉर्न. कॅप्रिओ. आता हे काय आहे ते पाहूया. स्कॉर्पिओ. आता हे स्कॉर्पिओ तुम्ही बऱ्याच वेळा याच्यामध्ये जर ज्यांना राशी भविष्य ज्यांनी पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये अशी आकृती तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेली असेल. तर ही पण आकृती ताऱ्यांच्या ह्याच्यातनं तयार झालेली आहे. तर हे काय आहे ते आपण पाहूया. जे वृश्चिक राशीवाले जे असतात त्यांचं हे सिम्बॉल आहे. तर हे पण 10 ते 12 स्टार एकत्र आले तर तेव्हा ही अशी आकृती तयार होते. ज्येष्ठ or Antares is the brightest among them. This constellation is below the equator in the sky of the southern hemisphere. In the 3rd week of April, it can be seen in the eastern sky a few hours after sunset. जेव्हा सनसेट होईल त्याच्यानंतर काही तासानंतर जर कधी आपण विषुववृत्ताच्या नंतर पाहिलं तर तिथून आपल्याला बरोबर अशी आकृती एक तयार झालेली दिसते. ती म्हणजे आपली वृश्चिक राशीची आकृती. तर अशा पद्धतीने ते आपल्याला दिसत असतं. तर अशा पद्धतीने आपण नक्षत्र कसे तयार होतात, त्यानंतर राशी कशी तयार होते ते आपण आता जस्ट पाहिलं. तारकांची ओळख आपण करून घेतली. आता आपण पुढे पाहूया. आता इथे एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे. तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुमचे काही मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्या मदतीने ही आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. तर इथे काय एकला सन म्हणून तयार करायचं, एक अर्थ म्हणून तयार होईल आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या 12 राशी आहेत तर त्या सगळ्या 12 राशीमध्ये मुलांना उभं करायचं आणि ऑब्झर्वर लुकिंग ॲट द सन सीज नॉट ओनली द सन बट ऑल्सो कॉन्स्टलेशन बिहाइंड द सन. आता इथे जर कधी ऑब्झर्वर असेल त्याने जर कधी सूर्याकडे पाहिलं तर त्याला नुसता फक्त सूर्यच दिसेल का, नाही, त्याच्याबरोबर त्याला इकडची बाजू पण थोडीफार का होईना आपण ते दिसेल. तर त्या हिशोबाने द कॉन्स्टलेशन कॅन नॉट बी सीन इन अ ब्राईट सनलाईट बट इट इज इंडिडेड प्रेझेंट बिहाइंड द सन. हे ब्राईट जेव्हा म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो किंवा सूर्य जेव्हा मध्यान्हाच्या वेळेवर जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला इकडची साईड दिसणार नाही. पण जेव्हा मावळतीचा वेळ असेल किंवा त्याची ब्राईटनेस जेव्हा कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या बाजूवरून हे दिसू शकतात. तर जसं इथे दाखवलंय की ही जी मुलगी आहे हिला ही फुलदाणी पाहिजे आहे. इन दिस फिगर व्हेन द गर्ल लुक्स ॲट द फ्लॉवर पॉट इन ॲडिशन टू द फ्लॉवर पॉट शी ऑल्सो सीज द ट्रीज इन द बॅकग्राऊंड.
तर ती जेव्हा नुसतं फ्लॉवर पॉटच तिला दिसेल का, तर नाही, तिच्याबरोबर तिला बॅकग्राऊंडमध्ये हे जे झाडं आहेत ते पण तिला दिसतात. तर त्याच पद्धतीने जेव्हा पृथ्वीवरून सूर्याकडे पाहिलं तर सूर्याकडून नुसता सूर्यच दिसणार नाही, त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये असलेले हे दुसरे पण आपल्याला दिसतील. ॲज द अर्थ चेंज इट पोझिशन, अ डिफरंट कॉन्स्टलेशन ऑर झोडिक sign or Rashi appears behind the sun. This is what we express when we say that the sun enters a particular zodiac sign or Rashi. For example, on Makar Sankranti, we say that the sun enters in Makar Rashi. की तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मकर संक्रांत असते तर आपण म्हणत असतो की सूर्याचा प्रवेश काय झाला आहे, मकर राशीमध्ये झालेला आहे. तर ही जी मकर रास आहे त्या दिवसापासून सूर्याचं आगमन त्या राशीमध्ये होतं. आपलं जे राशी भविष्य आहे, हे जे सगळ्या 12 राशी आपल्या तयार झाल्या याच्यामुळेच तयार झाल्या आणि त्यावरून ठरवलं जातं की राशीमध्ये कुठे सूर्याचं संक्रमण होत आहे, कुठे होणार नाही आहे, काय प्रभाव त्याचा पडणार आहे. तर यावरून आपलं जे राशी भविष्य आहे ते समजवलं जातं. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं पाहिलं, ताऱ्यांची माहिती पाहिली. जर कधी तुम्ही पुण्याला वगैरे गेलात तर पंडित नेहरूंच्या स्मरणार्थ जे तयार केलेलं आहे प्लॅटोनियम, पंडित जवाहरलाल नेहरू प्लॅटोनियम, त्याला अवश्य भेट द्या. तिथे तारांगण काय काय आहे, कशा पद्धतीने ते दाखवले, त्या सगळ्यांचं तुम्ही अभ्यास करा, छान पद्धतीने ते समजून घ्या आणि आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करा की त्याच्यामधले वेगवेगळे तारे कसे आहेत, कसे ते दिसतात, कसा त्यांचा अर्थ असतो, कशावरून राशी पडल्या, कसा त्याचा अभ्यास केला जातो, हे सगळं तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, हे जरी आपला इथे सगळा होमवर्क म्हणजे आपला सगळा अभ्यास झाला तरी आजचा तुमचा होमवर्क काय, तर याचा खालचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.